माझे नाव नेहा प्रवीण सावंत. आम्ही बार्शी टेक्निकल हायस्कूलच्या विद्यार्थिनी आहोत. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे वॉटर लिकेज डिटेक्ट सिस्टीम. सपोज ही उजनी डॅम आहे, बार्शी शहराचा पाणी पुरवठा आहे. बार्शी शहराला पाणी कुठनं येतं? उजनी डॅम मधनं येतं. आणि ही बार्शी शहराची आणि ही आहे ती बार्शी शहराची पाईपलाईन आहे. मग आता ही सिस्टीम अशी वर्क करते की आता त्यात पंप ऑन येतो. पंप ऑन म्हणजे आपण ज्या मोटर टाकलेत का त्या चालू झाल्या, आणि त्या चालू झाल्यामुळे पाण्याचा फ्लो व्हायला लागला. हे दोन वॉटर फ्लो सेन्सर आहेत. हे वॉटर फ्लो सेन्सर काय काम करतात? ते वॉटर फ्लो होतं ह्याचा सेन्स दाखवतात, आणि ही डिस्प्ले, ह्या डिस्प्लेवरती सगळं कळतं. मग लाईन स्टेटस ओके म्हणजे आहे ना, कुठेही लिकेज नव्हता. पाणी डायरेक्ट बार्शी शहराच्या पाईपलाईन मध्ये जाते, कुठेही लिकेज नव्हता. आणि सपोज एका ठिकाणी लिकेज झालं, आता इथं लिकेज झालंय, तर पंप ऑन होता का त्याच्याऐवजी पंप इथं ऑन होता का त्याच्याऐवजी पंप ऑफ येतो. आणि पंप ऑफ आला की जेव्हा आपण मोटर टाकलीत का त्या पंप बंद होतात, आणि त्या बंद झाल्यामुळे पाण्याचा फ्लो होत नाही. आणि पाण्याचा फ्लो होत नाही म्हणून जे ही पाणी बार्शी शहरात जाणार होतं का ते जाणार नाही. पाणी बार्शी शहरात जाणार नाही. आणि लाईन स्टेटस फॉल्ट म्हणजे जिथं लिकेज झालंय, कुठंतरी लिकेज झालंय हे सांगतं. लाईन स्टेटस फॉल्ट आलं की लिकेज झालं सांगतं. आणि ह्याचा उपयोग असा होऊ शकतो की जिथं लिकेज झालंय का तिथं आहे ना, जो पाणी वाया जाणार होतं लिकेज झाल्यानंतर तिथं पाणी जे बाहेर निघणार होतं ते निघणार नाही. आणि त्याच्यामुळं तिथलं पाणी आपण वाचू शकतो, आणि आपण कितीतरी लिटर पाणी वाचू शकतो. त्याच्यामुळे पाण्याची बचत होते.